हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक. वीकडेजमध्ये आपण बऱ्याचदा खूपच बिझी असतो. घरातील दररोजची कामं, मुलांची शाळा, त्यांचा होमवर्क, टिफिन, ब्रेकफास्ट आणि खूप काही. म्हणूनच मला असं वाटतं की काही बेसिक गोष्टींची आपण साफसफाई आणि आवराआवर केली वीकली तर वीकडेजमध्ये आपल्यावर खूप ताण येणार नाही. आपल्याला तर माहीतच आहे, दररोजची साफसफाई, आवराआवर, स्वच्छता ही आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग आहे, ना की एक वन टाईम इव्हेंट आहे की एकदा केलं आणि झालं. सो हिअर बाय आय शेअर हाऊ कॅन वी प्लॅन अ वीकली ऑर्गनायझेशन अँड क्लिनिंग. मी मील प्लॅनिंगपासून स्टार्ट करते, कारण ही मोस्ट डिमांडिंग ॲक्शन आहे. एखाद्या वेळेस बाकीचं प्लॅनिंग राहिलं तरी काही फरक पडत नाही, बट कुकिंगचं प्लॅनिंग जर नीट नाही केलं तर ऑन द स्पॉट व्हॉट टू कुक नाव असा प्रश्न नक्कीच पडू शकतो. मील प्लॅनिंग इज अ ग्रेट सोल्युशन टू द मोस्ट इश्यूज. जसं भाज्या कोणत्या आणायच्या आहेत, जेवणात न्यूट्रिशन्स कसे ॲड करू शकतो, भाज्याबरोबरच आपण पॅन्ट्री स्टॉक जसं की वेगवेगळ्या डाळी, कडधान्य कसं जेवणामध्ये ॲड करू शकतो याचा पण विचार आपण करू शकतो. आत्ता पॅन्ट्री शॉपिंग करायची खरंच गरज आहे का? जर आपण त्या वीकमध्ये खूप बिझी असेल तर पटकन काय बनवू शकतो, असे बरेचसे प्रश्न आपण वीकली मील प्लॅन करून सॉल्व करू शकतो. मी नेहमी असा मील प्लॅन बनवते आणि याला फक्त 15 मिनिट लागतात आणि मी आठवड्याच्या आत्ता काय बनवायचं या प्रश्नापासून मुक्त होते. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. घरामधील ज्या जागा किंवा ज्या गोष्टी जास्त यूजमध्ये येतात त्या जागेची किंवा त्या गोष्टींची आपण साफसफाई करून ठेवू शकतो, आवराआवर करून ठेवू शकतो. तर मग मी आधी फ्रीज ऑर्गनाईज करायला घेते. त्यामुळे मला कोणत्या भाज्या फ्रीजमध्ये शिल्लक आहेत हे कळतं. वीकली प्लॅननुसार भाज्या आणल्या तर फ्रीज ऑर्गनाईज करायला कमी वेळ लागेल आणि फ्रीजमध्ये नेमकं काय काय आहे हे आपल्या पटकन लक्षात येईल. वीकली आपण फ्रीज डीप क्लीन नाही करत. फक्त भाज्या आणायच्या आधी फ्रीजमध्ये काय शिल्लक आहे किंवा काही वाया जाऊ नये यासाठी इट्स गुड टू चेक द फ्रीज वन्स इन अ वीक. तर सेकंड सगळ्यात जास्त यूज होणारी गोष्ट म्हणजे शू रॅक. आठवड्याच्या शेवटी शू रॅक पण खूपच मेसडाऊन दिसतं. सो आठवड्यातून एकदा मी शू रॅक आवरणं पण प्रिफर करते. शू रॅक आवरत असताना मी माझा शूज पण एक्सचेंज करते, नाहीतर एकच शूज मी सगळीकडं नेहमी घालत असते. शू रॅक आवरल्याचा हा एक मला चांगला फायदा होतो. शू रॅक आवरल्यानंतर मी कपाट पण थोडंसं आवरून ठेवते. पण हे सगळं करत असताना मी एक टायमर पण लावून ठेवते, जेणेकरून मी एकाच कामात खूप वेळ घालवू नये. आठवड्यातून एकदा कपाट आवरलं तर कपाट फ्रेश पण राहतं आणि क्लीन पण राहतं. नाहीतर मग एक वेळ अशी येते की वस्तू समोर असून पण आपल्याला सापडत नाही. आय थिंक आठवड्यातून एकदा जर आपण रिक्वायर टचअप देत राहिलो तर डीप क्लिनिंगला खूप वेळ लागणार नाही. मी दिवसभर आवराआवर किंवा साफसफाई करू शकते, पण घरातील इतर कामं पण असतात. सो आपल्याला योग्य समतोल राखता आला पाहिजे की काय गरजेचं आहे आणि काय नाही. जर आपल्याला योग्य समतोल राखून घरातील सर्व कामं करता आली आणि आपल्याला पाहिजे तसा जर रिझल्ट मिळाला तर आपण प्रोडक्टिव्ह आहोत असं नक्कीच म्हणता येईल. एकदा का घरातील आवश्यक गोष्टींची साफसफाई झाली की मग मी त्या दिवशी एखादं डीप क्लिनिंग करायला घेते.
याची पण मी आधीच लिस्ट बनवते की या आठवड्यात काय करायचं आहे. आज मी किचनची चिमणी क्लीन करणार आहे. ही चिमणी मला महिन्यातून एकदा क्लीन करावीच लागते. जर तुमच्याकडे फार ऑइली जेवण बनत असेल तर ही चिमणी तुम्हाला 15 दिवसातून एकदा क्लीन करावी लागते. आणि जर तुम्ही नॉर्मल कमी ऑइली जेवण बनवत असाल तर महिन्यातून एकदा जरी चिमणी क्लीन केली तरी ठीक आहे. हे फिल्टर्स आपल्याला काढून क्लीन करावे लागतात. खूप चिकट असल्यामुळे आपल्याला हे फिल्टर्स गरम पाण्यामध्ये क्लीन करावे लागतात. तर त्यासाठी लागणारं पाणी पण मी गॅसवरती गरम करायला ठेवलेलं आहे. हे फिल्टर्स आपल्याला गरम पाण्यामध्ये अर्धा तास तरी भिजत घालायचे आहेत. तर ते मी इथे किचनच्या बेसिनमध्येच भिजत घालणार आहे. बेसिनला एक बटन आहे, त्यामुळे आपण बेसिनमध्येच पाणी स्टोअर करून ठेवू शकतो. अदरवाईज तुम्ही टबमध्ये पण हे फिल्टर भिजत घालू शकता. गरम पाण्यामध्ये मी इथे कॉस्टिक सोडा घालणार आहे, त्यामुळे फिल्टर पटकन क्लीन होतील. नाहीतर ते खूप ऑइली असल्यामुळे तुम्ही कितीही घासलं तरी ते लवकर क्लीन होत नाहीत. आय फॉरगॉट टू विअर हँड ग्लोव्ज हिअर. किचन चिमणीचं डीप क्लिनिंग मी इथे तुमच्याबरोबर शेअर करत नाही आहे, कारण चिमणी क्लीन करण्यासाठी खूप वेळ लागतो आणि त्याला तो व्हिडिओ पण खूप मोठा होऊन जाईल. त्यामुळे मी किचन चिमणीच्या डीप क्लिनिंगचा व्हिडिओ वेगळा शेअर करेल. या सगळ्याबरोबर मी मल्हारचं वीकली स्कूलचं शेड्यूल पण चेक करते की त्याचे नेक्स्ट वीकमध्ये कोणते इव्हेंट्स आहेत वगैरे, किंवा मेडिकल अपॉइंटमेंट वगैरे आहे का, हे पण मी एकदा चेक करून ठेवते. तुम्हाला या माझ्या वीकली क्लिनिंग आणि ऑर्गनायझेशनच्या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की सांगा. किंवा तुम्ही तुमचं वीकली ऑर्गनायझेशन क्लिनिंग कसं करता हे पण मला सांगा. तुमच्या टिप्स पण मी माझ्या शेड्यूलमध्ये ॲड करायचा नक्की ट्राय करेन. जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.